दोषींना सोडलं जाणार नाही, कारवाई होईल. यांच्या मारामारी सभागृहामध्ये असताना ही माहिती आम्हाला या ठिकाणी सभासदांनी आतमध्ये दिली आणि मला तरी असं वाटतं की जवळपास 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे. जे कोणीही केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाहीकरता घातक आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिकता आहे. या अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागितलेली आहे की पासेस कशा दिल्या गेल्या, का कारणास्तव दिल्या गेल्या, बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या किंवा शिष्टमंडळवाल्यांना दिल्या गेल्या, कशा दिल्या गेल्या, काय कारणास्तव दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत अहवाल देण्याचं त्यांनी या ठिकाणी आदेश केलेले आहेत. हे बघा आता चौकशीमध्ये येईल आणि आता तर आपल्या बांधवांनी मला या ठिकाणी मोबाईलमध्ये दाखवलंय, त्यामुळे सगळं सीसीच्या अंडर असल्यामुळे हे आता चौकशीमध्ये येणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे. आमदार आहेत त्यांनी त्यांच्यासोबत आहे टोमणे मात्र एकमेकांना अर्बन रस्त्यावर आहे तिथूनच सुरुवात झाली तर आमदारांनी तारतम्य बाळगलं पाहिजे. याचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे. सभागृहामध्ये आपण एकमेकावर जरी बोलत असलो तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असलो, त्याच्यामुळे आपण